उत्कर्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उत्कर्षाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, एकलव्य संघटनेचा विजय असो। वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंना आदिवासी संघटनेचा पाठिंबा। शिर्डी लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे वळत असताना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवतेंना विविध संघटना व पक्षांचा पाठिंबा मिळत असताना आदिवासी नेते तथा माजी राज्यमंत्री शिवाजी ढवळे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील नाराज झालेल्या एकलव्य आदिवासी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज श्रीरामपूर येथे येऊन वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला असून एकलव्य आदिवासी संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांनी वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद। 2009 पासून भाऊसाहेब वागचौरे हे खासदार आहेत आणि ज्या भाऊसाहेब वागचौरेंना आज आदिवासी एकलव्य संघटनेच्या लोकांनी पाठिंबा दिला, त्यांच्या ग्राउंड रूटचे जे कार्यकर्ते आहेत, तर ह्या भाऊसाहेब वागचौरेंनी 5 वर्ष कुठेही काम केलं नाही, त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, कुठं त्या आदिवासींचे प्रश्न संसदेत मांडले नाही, त्यामुळं ते नाराज होते। त्याच्यानंतर जे सदाशिव लोखंडे यांनी तर कधी आदिवासी पाड्यामध्ये तर ते गेलेच नाही आणि त्याच्यामुळं जो जनतेमध्ये विशेषतः करून आदिवासींमध्ये जो आक्रोश आहे तो आज कुठेतरी उफाळून आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी आमच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। आमचे नेते आदरणीय शिवाजीराजे ढवळे साहेब यांनी स्टेट लेवलला जो शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, त्या अनुषंगाने शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असलेले भाऊसाहेब वागचौरे यांनाही तिथं त्यांनी पाठिंबा जाहीर केला होता। परंतु शिर्डी लोकसभा संघामध्ये आम्ही काम करत असताना, ग्रास रूटवर आम्ही काम करत असताना आम्ही तळागाळाच्या समाजापर्यंत जाऊन काम बघितलं, परंतु ह्या नेत्यांनी जे भाऊसाहेब वागचौरे असतील, लोखंडे असतील, यांनी आदिवासी समाजाचं एकही काम ह्या नेत्यांनी केलेलं नाही। म्हणून आदरणीय शिवाजीराजे ढवळे साहेबांचा हा आदेश थोडा बाजूला ठेवून, थोडा झुकवून आम्ही आदरणीय जे लोकसभेचे उमेदवार आहेत रुपवतेताई यांना आम्ही हा पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे। धन्यवाद। आज एकलव्य संघटनेचे जे कार्यकर्ते आहे, नेते आहे, त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत उत्कर्षाताई रुपवते त्यांना पाठिंबा दिला आहे। आज मी तुम्हाला 100% ग्वाही देतो, आज एकलव्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पाठिंबा दिला आहे। मुस्लिम समाजाने आम्हाला पाठिंबा दिला आहे, विविध जाती धर्माचे लोक आम्हाला पाठिंबा देत आहे। या आज तुम्हाला मी आश्वासन देतो का ताईंचा विजय हा आजच्या निमित्तानं 100% झालेला आहे असं मी या ठिकाणी सांगतो। काल शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्यावरती जो काल भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि मी आव्हान करतो का CBI मार्फत त्याची चौकशी झाली पाहिजे, चौकशी होऊन त्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही आव्हान करतो। जर अशा पद्धतीने झालं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू। मी त्वरित मागणी करतो का उद्याच्या उद्या ताईंना पोलीस संरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे। पाठिंबा दिलाय, काय कारण होतं त्याचं आणि का पाठिंबा दिला? निश्चितच आज गेली 10 वर्ष आज त्यांचंच ऐकून आम्ही जो दिला त्या उमेदवाराला आम्ही आजपर्यंत डोळे झाकून पाठिंबा दिलेला आहे। परंतु ज्या काही अटी शर्ती, ज्या आमच्या मागण्या आहेत, त्यांनी फक्त आमच्या इलेक्शन पुरत्याच मान्य केल्या। त्यानंतर ते दोन्ही खासदार असे आहेत की कोणाला झाकावं आणि कोणाला उघडं करावं अशी परिस्थिती आदिवासीमध्ये झाली। या ठिकाणी आम्ही दोन्ही एक वागचौरे आणि लोखंडे साहेब यांना दोघांनाही निवडून दिलं, परंतु ते दोन्ही नेते असे आहेत की आज आमच्या समाजाची अशी धारणा झालेली आहे की ते फक्त लोणीच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे आहेत। आज ते एक आदिवासीचं त्यांच्याकडे निवेदन जर गेलं तर ते इकडे तिकडे न बघता फक्त लोणीला विचारून सांगतात आदिवासीचा असा असा प्रश्न आहे, काय करू। असे कटपुतले आम्हाला नकोय।
आम्हाला आमच्या प्रश्नासाठी भांडणारे नेते आणि ते सगळे गट आम्हाला उत्कर्षताईंमध्ये दिसलं. ते एक लढाऊ व्यक्तिमत्व आहे. त्यासाठी आम्ही आमच्या नेत्यांना आमचा निरोप पोहोचला की साहेब, आपल्याला ह्या दोन्ही नेत्यांनी, दोन्ही खासदारांनी, आजी माजी यांनी आपल्याला नागवलेलं आहे, आपल्याला नाचवलेलं आहे. आपल्यावर अनेक अन्याय अत्याचार झाल्या. यांनी आदिवासी बद्दल ज्यावेळेस आदिवासींवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस एकही तोंडातून यांना शब्द निघला नाही. हे मुग गिळून बसले. ते आम्हाला असे कटपुतले आणि मुग गिळणारे खासदार नकोय. आमच्या प्रश्नासाठी भांडणारे, आमच्या अस्मितेसाठी भांडणारे अशा कणखर नेत्या आम्हाला उत्कर्षताई यांच्यात सगळे गट दिसले. त्यामुळे आम्ही सर्व आदिवासी समाजाने एक निर्णय घेतला की आपण ज्या महामानवाने आपल्याला माणसाला माणुसकी शिकवली, आम्हाला माणसात उभं केलं, त्या व्यक्तीच्या वंशजाला, नातवाला आपण साथ दिली पाहिजे. आणि त्यांनी उत्कर्षाईचा उमेदवार दिलेला आहे. त्या उमेदवाराला आम्ही नक्कीच विजयी करू आणि आदिवासीचा यामध्ये, त्या विजयामध्ये खूप मोठा असा वाटा असेल एवढी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी संघटनेच्या वतीने उत्कर्षताईंना पाठिंबा देतो. थांबतो. शिर्डी लोकसभेमध्ये आदिवासी भिल्ल समाजामध्ये फार म्हणजे मोठी लोकसंख्या आहे आणि मतदार जास्त आहेत. आणि या ठिकाणी एक 2-3 ज्या आदिवासी संघटना आहेत त्या प्रभावशाली आहेत. त्यामध्ये माडाचे माजी जे काही अध्यक्ष आहेत शिवाजीराजे ढवळे साहेब, हे यांचं सुद्धा संघटन या ठिकाणी प्रभावी आहे. आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी वाघचौरे साहेबांना, या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत वाघचौरे साहेब, त्यांना पाठिंबा दिलेला होता. परंतु त्या संघटनेमध्ये, ढवळे साहेबांच्या संघटनेमध्ये जे काही तालुका अध्यक्ष आहेत, श्रीरामपूर असेल, नेवासा असेल, अकोला असेल, कोपरगाव असेल, हे जे काही प्रमुख पदाधिकारी आणि जिल्ह्याची जी काही टीम आहे ही सगळी नाराज झाली. की त्यांना वाटत होतं की साहेबांनी वास्तववादी परीक्षा, म्हणजे वास्तवाची जी काही भूमिका आहे, ग्राउंड लेवलवर जे माणूस निवडून येणार आहे, जो काही पक्ष चांगला आहे वंचित बहुजन आघाडी, आणि त्यांचा उमेदवार देखील उत्कर्षताई रुपवते ह्या चांगल्या आहेत. इतर जे काही उमेदवार आहेत, लोखंडे असेल, वाघचौरे असेल, यांना इथे लोकसभेमध्ये मतदारांनी संधी दिलेली होती, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं काम केलं नाही. आणि ते जे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडे जर काम घेऊन गेलं तर ते विखे साहेबांना विचारल्याशिवाय काम करू शकत नाही, असे अनुभव मतदारसंघामध्ये आलेले असल्यामुळं त्यांना माहिती होतं की हे काही कामाची माणसं नाही आहेत. अक्षरशः ह्या दोन्ही उमेदवारांना मतदार राजांनी या ठिकाणी स्वीकारलेलं नाही. एवढी वास्तववादी परिस्थिती माहिती असताना सुद्धा या ठिकाणी ढवळे साहेबांनी वाघचौरे साहेबांना पाठिंबा दिला. त्यामुळे ही मंडळी नाराज झाली त्यांच्याच संघटनेची. आणि त्यांनी काल माझ्या संपर्कात येऊन सांगितलं की आम्हाला उत्कर्षताईंना अनिल भाऊ पाठिंबा द्यायचा आहे. ऍक्च्युअली मी बाळासाहेब आंबेडकरांसोबत वंचित प्रणित एकलव्य आघाडीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो. आदिवासी समाजाचा मी चेहरा आहे वंचितचा. आणि म्हणून या लोकांना वाटलं की आपल्या आदिवासी कार्यकर्त्याला सांगावं, आणि म्हणून त्यांनी मला काल फोन केला. आणि आज ही पत्रकार परिषद मी आयोजित करून त्यांनी या ठिकाणी वंचितचे जे काही उमेदवार आहेत त्यांना जाहीररित्या पाठिंबा दिलेला आहे. जी श्रीरामपूर मध्ये आमच्या शिर्डीच्या लोकसभेच्या खासदार उत्कर्षताई रुपवते यांच्यासाठी सभा झाली आणि ती सभा प्रचंड मोठी सभा झाली आणि ह्या दोन्ही उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्या प्रचंड आघाडीवर आल्या आणि हे दोन्ही उमेदवार आता पडणार ह्या भीतीनं त्यांनी उत्कर्षताई रुपवते यांच्यावर भ्याड हल्ला केलेला आहे. अकोल्यामध्ये जो हल्ला झाला तर तो याच हेतून झाला की आता ते दोन्ही उमेदवार पडणार आहेत. काय मागणी आहे आपल्या या हल्ल्यानंतर? हे जो हल्ला झाला तर याच्यामध्ये माझी नगर जिल्ह्याच्या एसपींना व जिल्ह्याच्या आपलं महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना एकच मागणी राहील तर त्यांची सीबीआय चौकशी करावी. हल्ल्यामागची कोणा जो भ्याड हल्ला केला हा